आपल्या मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 6 यामध्ये शालेय ही निवडणूक हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्याचा निकाल काल घोषित करण्यात आला। यामध्ये आमच्या शाळेतील 4 उमेदवार हे विजयी ठरलेले आहेत। तर त्यांचा आज शपथविधी कार्यक्रम आहे। तर शपथविधीसाठी सर्वप्रथम मी आमंत्रित करते कार्तिक बसवेश्वर सुरपुरे या विद्यार्थी। मी कार्तिक बसवेश्वर सुरपुरे इयत्ता 7वी शिकत आहे। विद्यार्थी असून मी माझ्या शालेय निवडणुकीद्वारे विद्यार्थी मंत्री निवड करण्यात आले आहे। मी कार्तिक बसवेश्वर सुरपुरे विद्यार्थी मंत्री म्हणून मी शपथ घेतो की माझ्या शाळेतील शिक्षण विद्यार्थी व इतर सर्वांशी आदरपूर्वक वागून सर्वांचा सन्मान करेन। सदरच्या व माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या व मैत्रिणींच्या तसेच शाळेच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रतिज्ञा करेन। प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करेन। मी शाळेतील प्रतिमा कुठेही मलिन होणार नाही यासाठी सदैव दक्ष राहील। स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याचा अंमल करेन। धन्यवाद। यानंतर दुसरा विजयी उमेदवार आहे ओम गुंडप्पा हन्नोरे। मी ओम गुंडप्पा हन्नोरे मी इयत्ता 7वी शिकत आहे। विद्यार्थी असून माझी शालेय निवडणूक विद्यार्थी मंत्री निवडून करण्यात आली आहे। मी ओम गुंडप्पा हन्नोरे विद्यार्थी मंत्री म्हणून शपथ घेतो की माझ्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी व इतर सर्वांशी आदरपूर्वक वागीन, सर्वांचा सन्मान करेन। स्वतःचा व माझ्या सर्व सहकारी मित्रांचा व मैत्रिणींचा तसेच शाळेच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन। प्रत्येक चांगल्या कामासाठी सुरुवात स्वतःपासून करेन। मी शाळेची प्रतिमा कुठेही मलिन होणार नाही यासाठी सदैव दक्ष राहील। स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याचे अंमल करेन। धन्यवाद। यानंतर पुढील शालेय मंत्री ओंकार विनायक पवार याचा शपथविधी होईल। मी ओंकार विनायक पवार इयत्ता 7वीचा विद्यार्थी असून माझी शालेय निवडणुकीद्वारे विद्यार्थी मंत्री निवडून करण्यात आले आहे। मी ओंकार विनायक पवार विद्यार्थी मंत्री म्हणून शपथ घेतो की माझ्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी व इतर सर्वांशी आदरपूर्वक वागून सर्वांचा सन्मान करेन। स्वतःच्या व माझ्या सर्व सहकारी मित्रांचा व मैत्रिणींचा तसेच शाळेच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन। प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करेन। मी शाळेची प्रतिमा कुठेही मलिन होणार नाही यासाठी सदैव दक्ष राहील। स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याचा अंमल करेन। तर पुढील शालेय मंत्री प्रणाली सिद्धराम महेंद्रकर यांचा शपथविधी होईल। मी प्रणाली सिद्धराम महेंद्रकर इयत्ता 7वीची विद्यार्थिनी असून माझी शालेय निवडणुकीद्वारे विद्यार्थी मंत्री निवड करण्यात आली आहे। मी प्रणाली महेंद्रकर विद्यार्थिनी मंत्री म्हणून शपथ घेते की माझ्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी व इतर सर्वांशी आदरपूर्वक वागून सर्वांचा सन्मान करेन। स्वतःशी व माझ्या सर्व सहकारी मित्रांचा व मैत्रिणींचा तसेच शाळेच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन। प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करेन। मी शाळेची प्रतिमा कुठेही मलिन होणार नाही याची सदैव दक्ष राहील। स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याचे अंमल करेन। धन्यवाद। शालेय मंत्रिमंडळ यांची नेमणूक झालेली आहे। तर निवडून आलेल्या सर्व मंत्र्यांचा आपण शाळेच्या वतीनं सत्कार करत आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थी मंत्री कार्तिक बसवेश्वर सुरपुरे यांचा सत्कार निवड
आयोगाच्या वतीनं करण्यात येणार आहे. विनायक पवार यांचा सत्कार शाळेच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्यांच्या पालकांना मुलांनी ज्या घोषणाने आपण आनंदाच्या पद्धतीने करूया ते काय? मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 6 येथे शालेय ही निवडणूक पार पडली. यामध्ये मुख्य शाळा मंत्री म्हणून कार्तिक बसवेश्वर सुरपुरे याला शाळा मंत्री म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यानंतर प्रणाली सिद्धराम, यानंतर ओम गुंडप्पा हांडुरे या मंत्र्यास आपण क्रीडा मंत्री म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यानंतर ओम विनायक पवार यांना आपण स्वच्छता मंत्री म्हणून त्यांना आपण घोषित करण्यात आलेले आहे.